आणि सध्या वारी सुरू आहे। आषाढी वारीच्या संदर्भामधली एक महत्त्वाची बातमी। आपला जिल्हा आपली बातमीच्या सुरुवातीला आषाढी वारीच्या काळात पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांसाठीच्या राहुट्या आणि तंबू भरायला कोर्टाने परवानगी दिलेली आहे। मात्र काही अटी आणि शर्तींवर ही परवानगी देण्यात आली आहे। वाळवंटात निवास न करता केवळ भजन कीर्तनाला परवानगी देण्यात आली। वाळवंटात कोणतेही प्रदूषण होता कामा नये अशी सक्त ताकीदही हायकोर्टाने दिली। वारकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा पाहता सरकारने याबाबत स्वतःहून हायकोर्टात विनंती याचिका दाखल केली होती। त्या पार्श्वभूमीवर कोर्टाने ही सशर्त तात्पुरती परवानगी दिली आहे। खरं तर या वाळवंटामध्ये भजन कीर्तनाला मोठा इतिहास आहे आणि वारकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। पेंडॉल जो टाकलेला असेल मंडप त्याखाली फक्त भजन आणि कीर्तन करता येईल। त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही ॲक्टिव्हिटी तिथं करता येणार नाही। म्हणजे तिथं तुम्हाला झोपता येणार नाही, तिथं राहता येणार नाही, तिथे बाकीच्या ॲक्टिव्हिटी कोणत्या प्रकारच्या चालणार नाहीत, व्हेकल जाणार नाहीत किंवा आता दुसरे काय दुकानं बिकानं काही असणार नाही। म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याला भजन कीर्तन यावं, कल्चरल ॲक्टिव्हिटी चालू राहावा याच्यासाठी जे काही वर्षानुवर्ष पेंडॉल टाकले जात होते तेवढे याच्यानुसार मदत दिलेली आहे। आज महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। वाळवंटात काहीही करता येणार नाही असा जो निर्णय दिला होता हा धार्मिक भावना दुखावणारा आहे असं फडकरी दिंडीकरांचं म्हणणं होतं। मात्र कुठं का असेना विठुरायानं न्यायालयाच्या माध्यमातून का होईना वारकऱ्यांची हाक ऐकली आहे आणि संतांच्या परंपरेचं पालन करता येणार आहे। चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात आता तात्पुरत्या स्वरूपात भजन कीर्तनाला न्यायालयानं परवानगी दिली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।